चला करूया आपण सामन्याला सुरुवात. आजच्या दिवसातली शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकच मिनिट, निखिल शिर्के साहेबांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. रोहा तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्यांच्या समवेत ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहेत. एका बाजूला आपण पाहतोय सलामीची जोडी किशोर पाटील आणि मुनीर धनसे. ही जोडी आपल्याला सध्या खेळपट्टीवरती पाहायला मिळते. ओके, मॅच इज ऑन. ग्रीन सिग्नल. सामन्याला आपण सुरुवात करतोय. दोन्ही संघांना विजयासाठी भरपूर सारा शुभेच्छा. गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक पहिला आणि गोलंदाज साईराजला आपण पाहतोय. पहिला चेंडू लाऊड अपील, डॉट बॉल. निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे साईराजनं. किशोर पाटील आपण पाहतो स्ट्रायकिंग एंड वरती. डॉट बॉलनं तो देखील सुरुवात करतो. छत्रपती वॉरियर्स संघ आपण पाहतो नाणेफेकीचा कौल जिंकला. बॅटिंगचा निर्णय. बॅटशी एज लागली. शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडू. डाव इथे देखील मिळणार नाहीये. सलगचे 2 निर्धाव चेंडू आहेत. डॉट बॉलने दबाव वाढेल पहिल्या सत्र आपण पाहतोय. कारण पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना ज्या प्रकारे कॅप्टनने उल्लेख केला की मायचं क्लिअर आहे. धावा संख्या तुम्हाला जसं कॅप्टनने सांगितलंय 70-75 प्लस बनवायच्या आहेत. ऑफसाईडला वळवण्याचा प्रयत्न केला गेला. इनफिल्ड मध्ये चांगली फिल्डिंग झाल्या. फायनली पहिली धावफलकावरती अंकित केली गेल्या. धावफलकाचा श्रीगणेश झाला. पहिली धावफल करते अंकित. बॉलर्स बॅक खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगल्या डीप मध्ये फिल्डर आहेत. थोडे फंबल झाल्यात. धावा संख्या मिळते ती फक्त आणि फक्त सिंगल एक. एकेरी धावेच्या वतीनं धावफलक पुढे 2 वर. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्यासोबत रुवासे दगदगती मुलूफ मैदानी तोक प्रदीपजी भोई सर आपल्यासोबत जोडले जातात. वेलकम सर. आपलं मनपूर्वक सरचं हार्दिक स्वागत. बघा वेगावरती स्वार झालाय. वेगवान चेंडू होता. सायरा चांगली गोलंदाजी करतोय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता. अद्याप फक्त 2 धावा खर्च झाल्यात. नक्कीच चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज साहिराज नरे या ठिकाणी गोलंदाजी टाकतेली जास्त कांद्याचा वापर करतोय. चांगले वेग त्या चेंडूला देखील देण्याचा प्रयत्न गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळतो. 2 धावसंख्या धावफलकावरती किशोर पाटील च्या बॅटमधून हा फटका येतोय. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. सरळ बॅटने मारलेला हा फटका मिडॉन आणि मिड ऑफच्या मधोमध पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. मात्र तत्पर 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. 4 धावसंख्या धावफलकावरती किशोर पाटील या ठिकाणी चांगली धावसंख्या करण्याचा प्रयत्न करतोय. षटक क्रमांक पहिलं संपलंय. धावा धावफलकावरती आहेत छत्रपती वॉरियर्स संघाच्या बिनबाद 4 धावसंख्या. 4 धावा धावफलकावरती लागतात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. यापूर्वी आपण पाहिलं पहिल्या 5 चेंडूमध्ये फक्त 2 आल्या होत्या. शेवटच्या बॉलवरती दुहेरी धाव मिळाली. त्या अनुषंगाने धावफलक 4 वर. किशोर आणि मुनीर ही जोडी सध्या खेळपट्टीवरती आघाडीची आहे. विकेट एकही गमावलं नाही. जमेची बाजू राहिले. कारण यापूर्वी जर आपण पाहिलं तर पहिली मॅच जेव्हा छत्रपती वॉरियर्स टीम खेळत होती तेव्हा पहिल्या षटकामध्ये 2 विकेट गमावल्या होत्या. नक्कीच मात्र ती पुनरावृत्ती आपल्याकडे होणार नाही याची मात्र पूर्ण कल्पना या 2 फलंदाजांनी घेतलेली आहे. आणि चांगला खेळ करण्याचा प्रयत्न. कारण त्यांना माहिती आहे आपली खेळ किती महत्त्वाची आहे. पार्टनरशिप किती महत्त्वाची आहे. आणि ती पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न हे 2 फलंदाज करतात.
खैरागावला बिलॉंग करणारा हा फलंदाज आहे मुनीर धनसे स्ट्राईकला. एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. शॉट एक्स्ट्रा रिझन मध्ये चांगल्या चेंडूला खेळून काढलं. एक धाव मात्र रोखू शकत नाही. एक धाव पूर्ण होतोय. धावसंख्या धावफलकावरती बिन बाद 5 धावा धावफलकावरती. कर्णधार धावीर तळोली संघाचा दिव्य सावंत ओव्हर द विकेटने मारा करतोय. स्ट्राईक चेंज झाल्यानंतर किशोर पाटील आलाय. सरळ बॅटच्या सहाय्याने फटका पाहायला मिळतोय. ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. इथे मात्र एक धावेवर समाधान मानतोय. तर मात्र धावपळक पाहिलं नाही. एक सिंगलनी या ठिकाणी रोटेट करतोय धावसंख्या. मोठे फटके कोणताही फलंदाज या ठिकाणी मारत नाही. सिंगलवरती या ठिकाणी भर दिले. थेंबे थेंबे तळे साचे. आणि नक्कीच या ठिकाणी मोठ्या धावा करण्याचा प्रयत्न होणार करणार असणारच हे फलंदाज मात्र या ठिकाणी गोलंदाजी चांगली होतोय. एक हाथ से रन स्कोर बोर्ड पर अगली गेंद लेकर फिर एक बार देवेश की देखिए उठाकर खेलने की कोशिश. फिर एक बार खुद गेंदबाज गेंद के नीचे बड़ी सफलता. मैच 6 रनों पर पहला बड़ा झटका बल्लेबाजी करते हुए छत्रपति वॉरियर्स टीम के लिए. अपयश येतोय. पहिला फलंदाज मात्र पास झालाय मुनीर धनसे. या ठिकाणी मागच्या सामन्यामध्ये प्रथमेश सर पाहिलं ना स्वतः कर्णधार थोडस महागडं ठरला होता गोलंदाजीमध्ये. थोडस खराब पाहायला मिळालं. मात्र या ठिकाणी आपल्याकडून ती चुकी होणार नाही आणि चुकी या ठिकाणी दुरुस्त करतोय आणि नक्कीच कमबॅक करतो आपल्या संघासाठी. कारण आपल्याकडूनच जर अशा चुक्या सातत्याने होत राहिल्या तर नक्कीच आपले खेळाडूकडून होणार आणि त्या चुका सुधरवतोय आहे या षटकामध्ये दुसऱ्या सामन्यामध्ये. पॉइंट क्षेत्रामध्ये या ठिकाणी काय घडलंय पहा. कॉम्बिनेशन तालमेल खूप महत्वाचा होता प्रथमेश सर. नहीं ये जरूरी था. देखा जाए तो कॉलिंग गलत हुई यहाँ पर और जैसे देखा जाए तो पहले ओवर में पहली मैच में जब छत्रपति वॉरियर्स टीम खेल रही थी मैच पहले ओवर में 6 रनों पर 2 विकेट गंवाते और यहाँ फिर एक बार वही नजारा दिखता हुआ स्कोरबोर्ड पर. मैच 6 रन और दूसरी सफलता यहाँ पर दूसरा करारा झटका. और जिस लिहाज से देखा जाए तीसरे नंबर पर अजिंक्य सूते गए थे लेकिन इस बार थोड़े से चेंजेस किए बदलाव किए तब्दीली की थोड़ी सी बल्लेबाजी क्रम में और देखिए फिलहाल चौथे नंबर पर जाते हुए अजिंक्य. या ठिकाणी आपण पाहिलं की मागच्या मॅचमध्ये संघाच्या धावसंख्या 6 आणि 2 फलंदाज बाद होते. मात्र फलंदाजीमध्ये थोडंसं बदल होता. आता मात्र आपण पाहिलं स्वराज देवले पुढे गेलेला त्याला मात्र अपयश आलंय आणि त्याच्या जागेवरती आपण पाहतोय अजिंक्य सुंटे जो निवी गावाला बिलॉंग करणारा हा सोनारसिद्ध सोनेश्वर निवी संघाचं प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू आहे. धावफलकर्ते आहेत 6 रन 6 धावा धावफलकर्ते. 2 फलंदाज माघारी परतलेत. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने मारा करतोय दिव्य सावंत. तर मात्र आपल्याकडे कोणतीही चुकी होणार नाही याची पूर्णतः कल्पना आहे या गोलंदाजाला. कटकाटी छोटी जरूर लेकिन देखिए देखिए क्या बहुत ही बढ़िया गेंद थी. बहुत तेजी से फेंका था इस गेंद को और डायरेक्ट जाकर लगी विकेटों पर और एक करारा झटका तीसरा. मैच 6 रनों पर बल्लेबाजी करती हुई छत्रपति वॉरियर्स टीम के लिए.
खेळपट्टीवरती खेळ करण्यासाठी आलाय, कारण धावा होत नाही, आता धावा कराव्या लागणार आहेत. और देखिए रुके हुए रनों को आगे बढ़ाने की कोशिश होगी जरूर प्रशांत मडवी की. प्रशांत मडवी या ठिकाणी आता मात्र विकेट सांभाळून देखील खेळायचं आहे, धावा देखील जमवायचे आहेत. या ठिकाणी चौकार आलाय प्रशांत मडवीच्या बॅट मधून. 2 ओवर का खेल समाप्त. 2 ओवर के बाद 5.00 के औसत से 10 रन. विकेट की बात की जाए तो 3 विकेटों के नुकसान पर सर, ये जो 3 विकेटें गंवाई है, जो बतौर बल्लेबाज सलामी बल्लेबाज किशोर मुनीर आउट हुए, उसके बाद स्वराज भी आउट हुए. यहाँ से अजिंक्य सुटे और प्रशांत मडवी के लिए ये बड़ी चुनौती होगी इस मैच में. कीच बडी चुनौती आहे, कारण या ठिकाणी जर का यातून कोणताही संघ 2 सामने जिंकला तर अंतिम 12 मध्ये जाणार आहे. ये तो जरूरी होगा, क्योंकि दोनों टीमें एक एक मैच जीत कर एक दूसरे के सामने दूसरी जीत की खोज में. यहां से जीतो तो सीधा टॉप 12 में. खोद कर निकाला इस गेंद को, अच्छा स्ट्रोक जी डीप में मिड विकेट की दिशा में खिलाड़ी मौजूद. सिंगल के साथ टोटल की बात करेंगे हम 11 रन स्कोर बोर्ड पर. सिंगल डबल से काम नहीं चलेगा प्रदीप सर, यहाँ से अच्छे स्ट्रोक लगाने होंगे दोनों ही बल्लेबाजों को. या ठिकाणी मात्र चौकार षटकार देखील मध्ये मध्ये घ्यावे लागतील. सिंगल डबल तर हवेच, परंतु या ठिकाणी एखाद चेंडूवरती चौकार किंवा षटकार देखील घेणं गरजेचं असणार आहे छत्रपती वॉरियर्स या संघाला. ये सब जरूरी चीज है. अगली गेंद लेकर बढ़ते हुए इस बार देखिए लॉफ्टेड कवर ड्राइव की कोशिश, फंस गए जाल में. मैच की बड़ी विकेट मिलती हुई, कवर पर खिलाड़ी तैनात थे, लपक लिया कैच और खत्म हुआ खेल. बल्ले अगली गेंद देखिए, बैच का निचला सिरा लगा जरूर. हॉट साइड पर ढकेला इस गेंद को मैच सिंगल से सिंगल डबल के साथ यहाँ पर टोटल आगे बढ़ाने की कोशिश. लेकिन पूरी पारी में देखा जाए तो सिर्फ और सिर्फ एक चौका आया, वो भी बल्लेबाज प्रशांत मडवी के बल्ले से, और वो भी आउट हो चुके हैं. प्रशांत मडवी आउट झाल्यानंतर या ठिकाणी आता मात्र अजिंक्य सुंठे आहे. अजिंक्य सुंठे देखील या ठिकाणी सामन्यामध्ये धावा मोठ्या घेऊ शकतो, परंतु या ठिकाणी गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. अजिंक्य सुंठेला देखील या ठिकाणी त्रिफलाचीत केलंय, दांडी गोल केले. ये पूरी तरीके से मनोवैज्ञानिक दबाव का परिणाम है. दबाव में देखिए आगे चलते हुए सभी बल्लेबाजों को यही एक कोशिश है, बड़े स्ट्रोक खेलने, बड़े रन बनाने, लेकिन कोशिशें नाकामयाब होती हुई. और एक करारा झटका 5वां बल्लेबाजी करती हुई छत्रपति वॉरियर्स टीम के लिए. आता मात्र या ठिकाणी पडझड झाले या संघाची. ही पडझड थांबवावी लागेल सूरज कोळी. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. देखिए यही तो हमारा टेनिस बॉल क्रिकेट बताता है हमें
अपने मनचाहे खिलाड़ी पर ढेर सारी नकद राशि का इनाम लगाया जाता है। प्रदीप सर अगली गेंद देखिए, यहाँ पर ऑन साइड पर खेलने की कोशिश, फिर एक बार बैट के बल्ले के बीचों बीच गेंद नहीं आ रही है सर, कहीं अंदरूनी किनारा, कहीं नीचे, कहीं ऊपर गेंद। गोलंदाजीचं आपण जर विश्लेषण पाहायला गेलं ना, अचूक टप्पा, अचूक लाईन, प्रत्येक चेंडू ते व्हेरिएशन पाहायला मिळते गोलंदाज साहिराज नरेच्या या गोलंदाजीमध्ये। ये ज़रूरी था क्योंकि बहुत बड़ी डीप लाइन बैटिंग है बल्लेबाजी करती हुई छत्रपति वॉरियर्स टीम के, और इनको रोकना भी जरूरी था। सॉफ्ट से खेला, ड्राइव किया इस गेंद को डीप में, वार्ड अप लॉन्ग अप पर खिलाड़ी देखिए इजीली उठाया गेंद को और फेंकेंगे तब तक में से 1 रन मिलेगा। यहाँ पर सिंगल के साथ ओवर की समाप्ति। हम 5 समय बता रहे, 3 ओवर के बाद स्कोरर मित्र बता रहे 14 रन स्कोर कार्ड पर देखिए सर, 5 विकेटों के नुकसान पर 5 फलंदाज बाद झाले। 14 धावा बनवण्यासाठी या ठिकाणी अर्धा संघ जवळजवळ आपण पाहतो ना डगआउट मध्ये परतलाय। ये मुश्किलात पैदा कर सकती है अगले आने वाले 18 गेंदों पर। परंतु अजून जर पाहायला गेलं, सूरज कोळी देखील चांगली फलंदाजी करतो, प्रशांत देखील, परंतु या ठिकाणी गोलंदाजाचा कौतुक करावं लागेल। 10वी तळवली संघाच्या गोलंदाजाचा आज बोलबाला राहिलाय। ये सही बात कही सर आपने, क्योंकि देखिए पहले ओवर में साइराज ने खर्च किए मैच 4 रन, दूसरे ओवर में आए देवा आए, देखिए देवा ने मैच 6 रन खर्च किए, यहाँ पर 2 विकेटें उनको मिली, ये जरूरी बात थी। और अगली ओवर देखा हमने साइराज की, वहां पे फिर से एक बार 4 रन खर्च किए, लेकिन वहां पे फिर से 2 विकेट छटकाई, यानी कि 12 गेंदें अब तक फेंकी इस मैच में गेंदबाज साइराज ने, और मैच 8 रन खर्च करते हुए 2 विकेटें छटकाई इस गेंदबाज ने। लजीज गेंदबाजी, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन। तर या ठिकाणी मान्यवर पाहुणे आलेत, निखिल शिर्के। अच्छा, निखिल शिर्के साहेब यांचा आपण यथोचित मान सन्मान करणार आहोत। रोशन शेट यांना विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा आपण मान सन्मान करायचा आहे। रोहा तालुका प्रीमियर लीग 2023 पर्व दुसरेच्या वतीनं तुमचं सर्वांचं, रसिक प्रेक्षकांचं आणि उपस्थित अतिथी मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत। वळतो समालोचन कक्षाकडे। प्रत्येक आलेल्या मान्यवरांचं यथोचित स्वागत करणं आपलं परम कर्तव्य आहे। और ये पहले दिन से देखा है प्रदीप सर, क्योंकि पहले दिन से जो भी मेहमान हमारे स्टेज पर आए, सभी मेहमानों का पहले दिन से स्वागत किया हमारे सभी ऑर्गेनाइजर्स ने। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आलाय देवा सावंत, दिव्य सावंत गोलंदाज। सेकंड स्पेल में देखिए, पहले स्पेल में अच्छी गेंदबाजी की, मैच 6 रन खर्च करते हुए 2 विकेटें छटकाई इस गेंदबाज ने, और वही गेंदबाज सेकंड स्पेल में आते हुए गेंदबाजी के लिए सामने वाले छोर से गेंदबाजी के लिए बाबू ऑन स्ट्राइक। ये पहली गेंद देखिए, आप ट्रैकर थी, पढ़ नहीं पाए, पुल करने की कोशिश और डॉट बॉल का इजाफा होता मैदान के अंदर। आता मात्र फलंदाजावरती दबाव आलेला आहे, कारण या ठिकाणी मोठ्या धावा घ्यायच्या आहेत। धावा संघासाठी आपण पाहिल्या 3 षटकामध्ये फक्त 14 धावा धावपळामध्ये लगावल्या गेल्या। ये 19वीं गेंद 30 इनिंग की, और ये डॉट कीच या येणाऱ्या चेंडूवरती मोठे फटके घ्यावे लागतील। देखिए इस बार छोड़ दिया गेंद को ऑफ स्टंप के बहुत बाहर, हम पास इशारा करते हुए मैं बतलाते हुए ये वाइड गेंद का इजाफा। की आता धावा कुठून का येऊ द्या ना, परंतु धावा येणं आता गरजेचं झालंय। हाँ ना, बहुत जरूरी है। अभी कहाँ से आ रहे रन ये महत्वपूर्ण नहीं है, फिलहाल इस मोमेंट पर बल्लेबाजी करती हुई छत्रपति वॉरियर्स के लिए रन आना जरूर है, लेकिन इसके पहले देखा एक्स्ट्रा की मदद से आई, और इस बार बल्ले का मुंह खोला, ऑन साइड पर खींचा, आड़े बल्ले से मिलेंगे पूरे 6 रन। धावा धावपळकावरती वाईड चेंडू किती वाईड झाला ना, आता मात्र आपल्याला पाहायला मिळालं। एक खराब गेंद डाली ऑप्शन के, बहुत ज्यादा बाहर रखी उस गेंद को, और ये देखिए ये गेंद देखा जाए तो चौथे 5वें स्टंप्स पर फेंकने की कोशिश की थी जरूर गेंदबाज ने, और देखिए इसका फिर एक बार आड़े बल्ले से खेला उसी दिशा में, लेकिन इससे पहले हवाई फायर था, लेकिन इस बार कारपेट के माध्यम से ट्रैवल होती हुई गेंद डीप में 1 रन के लिए। 22 धावा धावपळकावरती 4थं षटक मार्गस्थ आहे। देवा गोलंदाजी मार्कवर आहे। एक चांगलं स्पेल पाहायला मिळाला। दुसरी जो षटक आपण पाहिला देव्याचा, त्या पहिल्या षटकामध्ये देव्याच्या 6 धावा यांनी खर्च केले होते। आता देखील चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होता, मात्र पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर वाईट, त्याच्यानंतर षटकार, परत कमबॅक केले, 1 धाव खर्च केली। फील्डिंग में परिवर्तन करते हुए डीप में सीधे हाथ के बल्लेबाज के लिए डीप में 3
खिलाड़ी यहाँ पर मौजूद रखे ऑन साइड पर। ऑफ साइड रीजन में 2 खिलाड़ी देखिए ऑफ साइड रीजन में खेलने की कोशिश, इसी के लिए कवर्स में खिलाड़ी तैनात थे सर। नक्कीच या ठिकाणी कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण तैनात केलंय, फलंदाजाला अजिबात आपली बाजू खोलून देत नाही आणि जसं क्षेत्ररक्षण लावले त्याच पद्धतीने गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळतोय। आपने मुंह की बात छीनी सर, जिस प्रकार है जिस लिहाज से फील्डिंग डिपार्टमेंट को सजाया गया है उसी लिहाज से गेंदबाजी की जा रही है। देखिए ऑफ स्टंप के बाहर गेंदें रिलीज की जा रही है, जिस वजह से 2 खिलाड़ी ऑफ साइड रीजन में तैनात किए उन्होंने। लेकिन देखिए खराब गेंद, फुल टॉस थी, फुल टोल वसूल नहीं कर पाए। देखिए महज 1 रन, अगर फुल टॉस गेंदे भी अगर आप बाहर नहीं भेजोगे तो यहाँ से रन बनाना बहुत ही मुश्किल होगा आपके लिए। फुलटॉस चेंडूला इथून बाहेर पाडण्याचा प्रयत्न होतोय, नक्की दबावामध्ये पाहायला मिळतात, कारण जर विकेट गेली तर आणखीन पडझड होणार आहे। परंतु आता मात्र विकेट न पाहता संघात धावा कशा येतील ना, या धावा बनवणं गरजेचं झालंय छत्रपति वॉरियर्स संघाच्या फलंदाजांना। फिलहाल देखा जाए तो इस विकेट के लिए 12 रनों की पार्टनरशिप पूरी करते हुए दोनों बल्लेबाज के सिंगल माइंडसेट अच्छा है। अभी फिलहाल मेंटेलिटी क्लियर है दोनों बल्लेबाजों की, यहाँ से सिंगल डबल से स्कोर आगे लेके जाना है हमें और पार्टनरशिप अच्छी बिल्डअप करनी है। नक्कीच पार्टनरशिप या ठिकाणी चांगली होत चालली, मात्र ती पार्टनरशिप आता मोठ्या धावसंख्येवरती घ्यावी लागेल। आता चेंडू शिल्लक असणार आहेत 12 चेंडूमध्ये किती धावा येत आहेत, कमीत कमी 35 तरी धावा घ्यावे लागतील असे एक अंदाज आपण बांधू शकतोय। नहीं देखा जाए तो पहले 24 गेंदों में मैच 25 है सर, 25 रन 5 विकेट के नुकसान पर 13 रनों की साझेदारी छठे विकेट के लिए दोनों बल्लेबाजों के बीच। और इसमें देखा जाए तो आखिरी बल्लेबाज आउट हुए थे यहाँ पर अजिंक्य सुटे, जिनके बल्ले से मैच 1 रन आई थी। 2 गेंदें उन्होंने खेली, मैच 1 रन उनके बल्ले से, बताया सर 25 रन। 25 धावा धावफलकावरती, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दहावी तळोली संघाचा 5वा षटक मनीष, स्ट्राईकला आहे सूरज कोहली। सूरजला मात्र या ठिकाणी आता मोठे फटके घ्यावे लागतील, मोठी धावसंख्या उभारावी लागेल। जरी पावसाचे छोटे छोटे थेंब असतात पण त्याच्या सतत बरसल्यामुळे मोठमोठ्या नद्या वाहतात, त्याच प्रकारे या ठिकाणी सिंगल डबलने धावफलक धावतं ठेवले प्रतिमेश सर। आता मात्र या ठिकाणी डॉट गेंद देखिए सर, 12 गेंदे आपके पास थी, उसमें से आपने पहली डॉट के लिए यानी कि आने वाली 11 गेंदे उसमें 3 से 4 बड़े छक्के लगाने आपको। नक्कीच या ठिकाणी आता मात्र मोठे फटके घ्यावे लागणार आहेत, जरूरी है क्योंकि टोटल आपका पूरी तरीके से कम है। इससे पहले हमने लोएस्ट टोटल देखा इस टूर्नामेंट में, शायद पोस्टाची वाडी टीम के नाम रहा था, मैच 16 रन उन्होंने बनाए थे और पूरी टीम वहां से ऑल आउट हो चुकी थी। और देखिए इस बार और एक बेहतरीन गेंद, और जिस प्रकार से देखा जाए तो 16 रन उन्होंने मिनिमम रन बनाए थे और उसी तरीके से पूरे प्रतियोगिता के सबसे ज्यादा रन भी उनके टीम के नाम पे रहे, 96 रन सर, 96 रन। आज देखील 96 धावसंख्या आपण धावफलक, आज देखील आपण पाहिलं 96 धावसंख्या धावफलक, हायेस्ट स्कोर या इथे पाहायला मिळाला आजच्या दिवसामध्ये, यानी कि बराबरी की उन्होंने जरूर पोस्टाची वाडी टीम की। और देखिए यही कमबैक बहुत जरूरी होता है, एक मैच में आप 16 पे ऑल आउट हो रहे हैं, दूसरे मैच में 96 तक आपकी पारी जा रही है, यानी कि आपके बल्लेबाजों में क्षमता है, ताकत पूरी है, सिर्फ समय आपका खराब चलता है, वही समय बदलने में देरी नहीं लगती क्रिकेट में। नक्कीच, परंतु आता या ठिकाणी या फलंदाजा इतिहास आपण मागचा न पाहता यांना मात्र नवीन इतिहास रचावा लागेल या मैदानामध्ये। मागचा इतिहास तुमचा कोणी आता विचारणार नाही, तुम्ही आज या सामन्यामध्ये काय करताय हे खूप महत्वाचं आहे। शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, परंतु फेकी मात्र खराब म्हणावे लागेल, एकही धाव नव्हती, नहीं बैकअप नहीं था वहां पर। देखिए कोई भी खिलाड़ी पीछे गेंद कवर करने के लिए मौजूद नहीं थे और उसी लिहाज से देखा जाए तो ये अतिरिक्त रन से बढ़ोतरी होती हुई टोटल में, टोटल की बात करेंगे स्कोरर मित्र हमें बता रहे स्कोर बोर्ड पर 26 रन लग सकते हुए 5 विकेट के नुकसान पर। सर देखिए इस ओवर की पहली रन तीसरी गेंद पर आ रही है। नक्कीच आता संध्याकाळी 17 मध्ये धावा व्हायला पाहिजे होत्या, मात्र इथे धावा होत नाही, परंतु या गोलंदाजांचा या ठिकाणी बोलबाला राहिलेला आहे। चेंज ऑफ द पेस, देखिए गति में परिवर्तन लाते हुए, परिवर्तन संसार का नियम है और प्रदीप सर देखिए वही परिवर्तन गेंदबाज में फिलहाल देखने को मिल रहा है यहाँ पर। नक्कीच परिवर्तन होणं गरजेचं आहे, ज्याप्रमाणे आपण पाहिलं पहिलं पर्व आरटीपीएलचं अतिशय चांगला दर्जाचं पाहिलं, आता त्याच्या दुसऱ्या पर्वामध्ये देखील पाहतोय थोडं आणखीन वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न मित्र क्रिकेट मित्र परिवार तर्फे पाहायला मिलतोय। परिवर्तन सर देखा जाए तो बहुत जरूरी और परिवर्तन किया इस बार और बेहतरीन प्रतियोगिता देखा जाए तो रोहा तालुका प्रीमियर लीग के माध्यम से दूसरा सीजन इस टूर्नामेंट का हम देख रहे हैं।
पिछले साल भी सर देखा जाए तो बहुत बढ़िया ये प्रतियोगिता थी और इस साल उससे दुगना बड़ी हो गया, बड़ी ये प्रतियोगिता हो चुकी है और पूरे रायगढ़ विभाग में इस प्रतियोगिता की चर्चा शुरू है सर. नक्कीच या ठिकाणी 27 धावसंख्या या चेंडूवरती आपण पाहिला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 1 धाव आली. आखिरी गेंद देखिए उठाकर मारने की कोशिश ऑन साइड पर, मैं सिंगल. देखिए इस ओवर में जहां पे आपने कहा था सर कि अगले आने वाली 12 गेंदों में 30 से 32 रन आने जरूरी है, लेकिन इस ओवर में 6 गेंदों में महज सिर्फ और सिर्फ 3 रन आते हुए बहुत ही बढ़िया एक मैजिकल स्पेल हम कहेंगे मनीष के द्वारा. नक्कीच जेवढी परिस्थिती या ठिकाणी बिकट झाली त्याच्यापेक्षा चांगला तिखट मारा या ठिकाणी गोलंदाजाचा पाहायला मिळतोय. बढ़िया गेंदबाजी 25 पर टोटल था 4 ओवर के बाद और 5 ओवर के बाद देखा जाए तो 28 रन स्कोर कार्ड पर लगते हुए 5 विकेटों के नुकसान पर. 28 धावा धावपळकावरती झाल्यात. अतिशय निर्णायक षटक मानावं लागेल आणि या ठिकाणी आपण पाहिलं गोलंदाजांचा जर बोलबाला पाहिला, पहिल्या षटकामध्ये साईराजने 4 धावा दिल्या, त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या, तिसऱ्या षटकामध्ये पाहिले आपण 4 धावा खर्च केल्या, चौथ्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या आणि 5व्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. म्हणजे जर आता क्रिकेटमध्ये पाहायला गेलो तर एक मेडन ओव्हरच म्हणावं लागतील, कारण हल्लीच्या या क्रिकेटमध्ये 7-8 धावा म्हणजे मेडनचं षटक मानावं लागेल. गेंदबाज सागर बढ़ते हुए देखिए इस बार ऑफसाइड रीजन में प्रहार किया, अच्छा स्ट्रोक हमने देखा, बैकफुट के गए, बॉडी बैलेंस की पूरी तरीके से कंट्रोल स्ट्रोक था सर. और देखिए हमारे परम मित्र राणा मोरे आते हुए, आपका तहे दिल से स्वागत है राणा. एकदा पूर्ण केली धावसंख्या धावपळकावरती 29 धावा धावपळकावरती लगावल्या जात आहेत, मात्र 29 धावा कमी पडतील. नहीं सर देखिए यहाँ से अभी भी 5 गेंदें शेष है, यहाँ से अभी भी आपके हाथ में मौका, यहाँ से 2 से 3 अगर बड़े स्ट्रोक आते हैं. देखिए इसी स्ट्रोक की जरूरत थी, गेंद हवा में, खिलाड़ी वहां पर नहीं थे, कोई भी खिलाड़ी वहां पर नहीं था. देखिए दूसरे रन के लिए भागे जरूर, दौड़े जरूर, लेकिन यहाँ पे विकेट अपनी गंवानी होगी. और ये देखिए सर छठा झटका, क्योंकि विकेटों को महत्व है इस टूर्नामेंट में, क्योंकि अगर मैच कोई भी बराबरी पे आता है सर सा देखा जाए तो अभी टोटल 1 रनों के साथ हम देखेंगे 30 रनों पर यदि मुकाबला इक्वल स्कोर पर आता है तो वहां से हम प्रथम विकेट को प्राधान्य देंगे और उसके बाद टॉस के लिए. सहा फलंदाज माघारी परतलेत. सूरज कोहली धावच्या स्वरूपात बाद झालाय. देखिए हर्ष आए नए बल्लेबाज प्रदीप सर मैदान के अंदर, यहाँ से स्ट्राइकिंग एंड पर बाबू वाघमारे अभी भी फिलहाल स्ट्राइकर पे एंड पे, यानी कि रन बनने की अभी भी संभावना है. तो 4 चेंडू शिल्लक आहेत. देतो स्पेशलिस्ट सागर, चांगली गोलंदाजी करतो. प्रत्येक चेंडू पाहिला ना वेगवेगळ्या दाटणीचा टाकतो, प्रत्येक चेंडू तो व्हेरिएशन पाहायला मिळते सागरचं. देखा जाए तो अच्छी गेंदबाजी इस ओवर में महज अब तक 3 रन खर्च करते हुए स्लॉग ओवर है. यहाँ से आपने कहा था 12 गेंदों में 30-35 रनों का टोटल जानी चाहिए, लेकिन देखिए पहले 6 गेंदों में महज 3 है, अगली 3 गेंदों में फिर से 3 है, यानी कि 9 गेंदों में केवल 6 रन. देखिए यहाँ पे फिर एक बार विकेट की संभावना और एक विकेट, और तू चल में आया. ऐसी स्थिति फिलहाल बल्लेबाजी करते हुए छत्रपति वॉरियर्स टीम की देख सकते हैं आप. एकदम पडझड झाली या ठिकाणी छत्रपती वॉरियर्स संघाची. पडझड, कोणताही खेळाडू या ठिकाणी खेळपट्टीवरती मात्र चांगला खेळ केला नाही. या ठिकाणी कोणत्या तरी फलंदाजाला तारणहार्त्याची भूमिका बजवायला पाहिजे होती, कोणाला तरी एकाला आपल्या खांद्यावरती खेळ घेऊन खेळायचा होता, मात्र कोणताच फलंदाज अजूनपर्यंत या खेळपट्टीवरती उभा राहिला नाही. देखिए ऐसे 2 ही बल्लेबाज है. देखिए एक पहले तो बाबू जिनके बल्ले से छक्का आया और दूसरे तो प्रशांत जिनके बल्ले से चौका आया. मतलब ऐसे 2 ही बल्लेबाज है जिनके बल्ले से बाउंड्रीज आई है इस पूरे इनिंग में, और यही एक बैकफुट पे आने का कारण रहा है बल्लेबाजी करते हुए छत्रपति वॉरियर्स टीम को. देखिए आप विकेट गंवा रहे कोई बात नहीं, लेकिन दूसरी तरफ से रन भी होना बहुत जरूरी है. नक्कीच धावा होणं गरजेचं होतं, मात्र या ठिकाणी या षटकातील 2 चेंडू शिल्लक राहिलेत. सागर पुन्हा आपल्या गोलांच्या मार्कवर वर विकेट मारा करतोय. शॉट एक्स्ट्रा करिसन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, जर का तिथे बॅकअप झालं असतं तर एकदा कदाचित धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला असता.
नहीं, खिलाड़ी कह रहे थे कि गेंदबाज कह रहे कि आपका थ्रो स्ट्राइक पर आना बहुत जरूरी था। देखिए टॉस जीतकर बल्लेबाजी ली थी, एक बड़ी चुनौती। हमने कहा था प्रेजेंटेशन बॉक्स में कि आप ये डिसीजन क्यों ले रहे हो, तो कहा था कप्तान ने कि हम अच्छे लय में यहाँ से 70 से 75 रन हम बना सकते हैं, लेकिन फिलहाल 50 रनों तक पहुंचने में बहुत मुश्किल है। देखिए इस बार उठाकर मारा गेंद हवा में मैदान के बाहर, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, आधा दर्जन रन बल्लेबाजी करती हुई छत्रपति वॉरियर्स के नाम। और शायद शुरुआत बहुत ही खराब हुई, लेकिन अंत अच्छा करते हुए छक्के से किया इस ओवर का केस समाप्त। पहले सत्र के बाद 38 रन 38 रन स्कोरबोर्ड पर। सर आप काफी होंगे क्या ये रन, ये भी बड़ा सवाल है मैदान में। तसं का आपण म्हटलं पाहायला गेलं ना तर गोलंदाजी जर चांगली झाली, क्षेत्ररक्षण चांगली झाली तर त्या धावा देखील डिफेन्स करू शकतोय, त्या धावा रोखू शकतायत छत्रपती वॉरियर्सचे हे गोलंदाज। परंतु क्षेत्ररक्षण खूप महत्वाचं आहे, कारण सकाळच्या सत्रापासून आजच्या दिवसामध्ये पाहते प्रथमेश सर क्षेत्ररक्षण बऱ्याच खेळाडूंच्याकडून खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय। 14 कॅच ड्रॉप झाल्यात आतापर्यंत या मैदानामध्ये आजच्या दिवसामध्ये। धावसंख्या धावपळकरती आहेत 38 धावा धावपळकरती आहेत। जे छत्रपती वॉरियर्स संघाने निर्णय घेतला प्रथमतः नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा, हा योग्य आहे की अयोग्य, की तो निर्णय आता फलंदाजी करत असताना आपण पाहिला की धावा मात्र कमी आल्यात। देखिए फिलहाल देखा जाए ऑन पेपर तो ये जो डिसीजन लिया था वो तो गलत साबित हो रहा है, लेकिन देखिए मैच की परिस्थिति क्या है, गेंदबाजी आपकी कैसे होगी, अगले आने वाली ये 36 गेंदें बहुत महत्वपूर्ण होगी सर इस मैच में। नक्कीच आता मात्र गोलंदाजी चांगली करणं गरजेचं आहे, तेवढंच त्यांना साथ असणं लाभणं, क्षेत्ररक्षक साथ लाभणं खूप महत्वाचं असणार आहे। 38 धावा धावपळकावरती आहेत। देखिए आपके 12वें खिलाड़ी श्री दावीर महाराज तलवली, आपके 12वें खिलाड़ी यहाँ पर मौजूद नहीं है। श्री दावीर महाराज तलवली आपके 12वें प्रतिनिधि खिलाड़ी। चला छत्रपती वॉरियर्स आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। थडक्या पॉवर प्लेचं षटक, या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 2 षटक 30 सर्कलच्या बाहेर असणार आहेत। चलिए बल्लेबाज आप थोड़ा ज्यादा समय ले रहे हो अभी। सलामी जोडे मैदानामध्ये दिवेश सावंत आणि देव सागर। अडतीस धावा बनवल्यात, 39 धावांचं या ठिकाणी पाठलाग करायचा आहे दहावीर तळवली या संघाला। या आरटीपीएल सीझन 2 तिसऱ्या दिवसासाठी आलेल्या माझ्या क्रीडा रसिक व प्रेक्षकांचं मी पुन्हा आपण सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय। जी स्पर्धा आपण पाहतोय ड्रीम क्रिकेट्स लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून कौस्तुभ पाटील सर आणि त्यांची संपूर्ण टेक्निशियल टीम, त्याचप्रमाणे डीजे अजय, रोहा तालुका क्रिकेट प्रेमी यांच्या संकल्पनेतून सीझन 2 आरटीपीएल आपण या ठिकाणी आरटीपीएलचा हा थरार रमवतोय। च्या दिवसासाठी क्रिकेट प्रेमी मित्रमंडळीने आम्हाला या ठिकाणी समालोचन करण्याची संधी दिली। या सर्व मित्रमंडळ क्रिकेट प्रेमींचं मी हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय। देखिए पहली गेंद डीप में जा रही थी, यहाँ पर रोका जरूर खिलाड़ी ने, दोनों बल्लेबाजों को समय मिला यहाँ पर 2 रन चुराते हुए दोनों के साथ। देखिए टोटल आगे बढ़ता हुआ पहले 2 रन स्कोरबोर्ड पर। लक्ष्य यहाँ पर देखिए
39 रनों का और पहले 2 रन देवे सावंत के बल्ले से. नक्कीच इथे धावा रोकायच्या होत्या, मात्र धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 2 लगावल्या जात आहेत. आड़े बल्ले से खेला, देखिए इस बार ऑन साइड पर उठाकर मारा है, गेंद जाएगी मैदान के बाहर. अभी चौवा छक्का, अंपायर का इशारा आता हुआ, एक टिप्पा लेकर गेंद सीमा रेखा के बाहर जाती हुई. 4 रन. 6 धावा धावफलकावरती आहेत. 39 धावांचा पाठलाग करायचा. P1च्या पहिल्या षटकामध्ये सुरुवात केली. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय. स्वराज देवले गोलंदाजी मार्कवर आहे, डावखुरा गोलंदाज. स्वराज पुन्हा आपल्या गोलांची मार्कवर सज्ज होते. आपल्या षटकातील तिसरा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय, मात्र पंचांचा निर्णय येतो की हा अवांतर वाईटचा इशारा येत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे सरकले. 30 डालने की कोशिश की थी, यहाँ पर 7 रन स्कोरबोर्ड पर लगते हुए. 7 धावा धावफलकावरती लागल्यात. स्वराज देवले पुन्हा आपल्या गोलांची मार्कवर सज्ज होतोय. दिव्यच्या बॅटमधून आला ऑनच्या क्षेत्रामध्ये मारलेला फटका, चांगला क्षेत्ररक्षण, 1च धाव मिळणार. डीपला चेंडू गेला, दूरवर गेला तरी देखील पाहतोय 1च धाव, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. अच्छे फील्डिंग डीप लॉन्ग ऑन के रीजन में हमने देखा, यहाँ पर तेजी से आए, वहाँ पर अजिंक्य सुट्टे ने बहुत इंप्रेस किया आज के दिन में. अच्छी फील्डिंग उनके माध्यम से हम देख रहे हैं. प्रदीप सर आउटफील्ड में देखा जाए तो लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ के रीजन में, मिड विकेट के रीजन में वो फील्डिंग कर रहे हैं और इम्प्रेस किया उन्होंने भी. नक्कीच या ठिकाणी त्याच्याकडून फलंदाजी ती पाहिजे तेवढी चांगली नाही झाली, मात्र क्षेत्ररक्षण अतिशय चांगल्या दर्जाचा पाहायला मिळतोय. नहीं, हर एक का दिन होता है सर. एक आध दूसरे दिन अगर आप नहीं अच्छे खेलते हो, यानी कि यदि आप अच्छे प्लेयर नहीं हो, ये बात नहीं सर, परंतु त्याची भरपाई मात्र क्षेत्ररक्षण करून काढतोय. डेफिनेटली ये जरूरी है. किसी एक डिपार्टमेंट में आपका अच्छा कंट्रीब्यूशन होना बहुत ज़रूरी है. यदि आप तीनों डिपार्टमेंट में अच्छा कंट्रीब्यूशन कर रहे हो तो अलग बात है, लेकिन अगर आपकी बल्लेबाजी अच्छी नहीं हो रही तो आपको गेंदबाजी अच्छी करनी चाहिए. अगर आप गेंदबाजी नहीं कर रहे हो तो आपको फील्डिंग अच्छी करनी चाहिए. ये इंपॉर्टेंट है. नक्कीच आपल्याकडे 3 गोष्टी असतात क्रिकेट खेळता वेळी: क्षेत्ररक्षण, फलंदाजी, गोलंदाजी. कोणत्या तरी एका क्षेत्रामध्ये आपल्याला चांगली उल्लेखनीय कामगिरी करावीच लागते आणि ठिकाणी अजिंक्य सुड्डेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मात्र तेवढा चांगला चेंडू इथे पाहिला सागरने, एक बचावात्मक फटका खेळला, मात्र 1 धाव रोकू शकत नाही. सिंगल के साथ टोटल की बात कर रहे थे सर. 9 रन टोटल स्कोर कार्ड पर, 39 की जरूरत थी. 9 रन स्कोर कार्ड पर बनते हुए आने वाले 32 गेंदे होती कि यहाँ पे बहुत जोरदार अपील होती हुई. स्क्वायर लेग अंपायर के पास आप अपील नहीं कर सकते हो, आपको मेन अंपायर के पास ही जाना होगा. इसलिए पहले ओवर की हुई समाप्ति. शायद एक गेंद अभी भी शेष. अंपायर चर्चा करते हुए देखिए, क्योंकि देखा जाए तो डबल बाउंड्री आई, उसके बाद वाइट बॉल, 2 सिंगल और 1 बॉल डॉट. लेकिन ये डॉट होगी या विकेट होगी, ये भी जरूर है देखना होगा. अंपायर देखिए डिस्कशन करते हुए. चलिए आप फील्डिंग लगा लीजिए. अंपायर सिग्नल नॉट आउट, नॉट आउट करार किया अंपायर ने. सर देखिए यहाँ पर मतलब ये डॉट गेंद है, अभी भी एक गेंद यहाँ पर शेष है. आता मात्र विकेट नाही आली तरी पण डॉट चेंडू जेवढे येतील तेवढे खूप महत्वाचे आहेत. संख्या धावफलकावरती आहेत 9 धावा धावफलकावरती. स्वराज देवले भारी डारा बल्ले का, शॉर्ट थर्ड मैन पर गेंद, सिंगल मिलता हुआ. सिंगल के साथ पहले ओवर का खेल समाप्त. पहले ओवर के बाद टोटल की बात करेंगे. देखिए सर डॉट बॉल है आखिरी, यानी कि आखिरी दोनों गेंदे डॉट आई है प्रदीप जी. नक्कीच या ठिकाणी कमबॅक केले स्वराजने, मात्र धावा खर्च केल्यात. 9 धावा खर्च केल्यात या ठिकाणी. 39 धावांचं या ठिकाणी धावा रोकायच्या होत्या, मात्र 9 धावा खर्च केल्या स्वराजने आपल्या पहिल्या षटकामध्ये. अजूनही 30 धाव्यांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 30. 5 षटकांचा अजूनही खेळ बाकी आहे. कमबॅक होऊ शकतो जर चांगली गोलंदाजी झाली तर. बहुत मुश्किल है सर, बहुत मुश्किल है. यहाँ से रन बॉल इक्वेशन है और गेंदबाजी अच्छी करनी होगी. लेकिन देखिए पहले विकेट से, पहले ओवर से यहाँ पर आपको विकेट चटकानी थी, क्योंकि देखिए सेकंड इनिंग में आपके पास में 39 रनों का टारगेट आपने सेट किया है, तो उस लिहाज से पहले ओवर में ऐसे एका दूसरी विकेट आना भी बहुत ज़रूरी था. नक्कीच, परंतु क्रिकेट अनिश्चितचा खेळ आहे. कधी बाजी पलटेल सांगू शकत नाही.
30 धाव्यांची गरज, 30 चेंडू शिल्लक, 30 धाव्यांची गरज आहे. क्षेत्ररक्षण म्हणून पाहिलं ऑन क्षेत्रामध्ये शॉर्ट स्क्वेअरला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्यानंतर डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण आहे. शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू आपण पहिला कट केला, मात्र एक धाव रुकू शकत नाही, एक धाव पूर्ण होतोय. यहाँ से बड़े स्ट्रोक की ज़रूरत भी नहीं है प्रदीप जी, क्योंकि देखा जाए तो सिंगल डबल से यहाँ पे स्कोर आगे बढ़ता हुआ देखा जाए तो 10 रन स्कोर बोर्ड पर. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. सामना अतिशय शांतपणे चाललाय. प्रेक्षकांच्या मैदानाच्या बाहेर देखील कोणता आवाज येत नाही, एवढा शांत हा सामना चाललाय. या ठिकाणी जागा बनवले, माग फिरून चेंडूला मात्र पाठवलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये 4 धाव्यांसाठी चौकार. प्रत्येक जण या ठिकाणी क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आले, तर कोणी हा क्रिकेटचा खेळ खेळण्यासाठी या धावीर मैदानामध्ये आलेत. विकास तावडे पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. डावखुरा गोलंदाज, ये अच्छी बल्लेबाजी हो रही है. देखिए प्रदीप सर, क्योंकि देखा जाए तो बड़ा स्ट्रोक आ रहा है, बड़े स्ट्रोक के बाद फिर एक बार सिंगल डबल के लिए जा रहे हैं दोनों बल्लेबाज. पहले ओवर में भी देखा जाए तो दूसरे गेंद पर चौका आता, दूसरे ओवर में भी दूसरे गेंद पे चौवा जड़ा है, और वहीं से सिंगल डबल के लिए फिर एक बार आगे दौड़ लगा रहे हैं दोनों बल्लेबाज. धावसंख्या धावपळकावरती लगावली गेली. आता बिनबाद 16, एक चांगली पार्टनरशिप. मोठे फटके घेत नाहीत, एक कलात्मक फटके पाहायला मिळत आहेत, कारण तेवढ्या मोठ्या धावसंख्येची गरज देखील नाही. क्या बात या ठिकाणून काय झेल पकडला या ठिकाणी. प्रशांत मडवी आहे त्या ठिकाणी, चांगल्या दर्जाचा झेल पकडला या ठिकाणी. पहिला गडी गारद झाला. दिव्य सावंत माघारी परतलाय. धावसंख्या धाव आहेत 22 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ संपला. 11च्या सरासरी धावा जमा केल्या त्या ठिकाणी. 6च्या सरासरी धावा जमवायच्या त्या, मात्र या ठिकाणी पाहायला गेलं तर 11च्या सरासरी धावा जमवल्या आहेत, त्या म्हणजेच धावी तळवली या संघाने. या ठिकाणी आमच्या चणेरे विभागातील समालोचक इमाद दुकानदार यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवर स्वराज देवले आलंय. 22 धावा धावपळ करतायत. 39 धावांचा पाठलाग करताना 22 धावा धावपळ कधी लगावल्या गेल्यात. पहले स्पेल में 9 रन कच करते हुए स्वराज
सेकंड स्पेल में आता है। देखिए पहली फुल टॉस गेंद ऑन साइड पर कन्वर्ट किया, स्ट्रोक को गैप में ढकेलने की कोशिश, गैप बहुत बड़ा है, मिलेंगे पूरे रन 4 ऑन साइड पर। स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद नहीं, उसी का फायदा उठाते हुए ये गेंद स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई 4 रन। धावा धावपळकावरती या ठिकाणी स्वराज देवले देखील मागडा ठरतोय. धावा रोखायच्या होत्या मात्र आपल्या या षटकातील या आणखीन एक मोठा फटका कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 6. देखिए पहले 2 गेंदों पर 10 रन खर्च करते हुए स्वराज अगले आने वाली 22 गेंदों में 7 रनों की आवश्यकता है इस मैच में। आड़े बल्ले से उठाकर फेंक दिया, स्टैंड एंड डिलीवर, स्टैंड एंड डिस्पैच, इस बार बैकवर्ड स्क्वायर लेग की ओर यह गेंद जाएगी सीमा। देखिए सर अभी स्कोर बराबर होता हुआ मैच, 1 रनों की आवश्यकता, 21 गेंदे और मैच 1 रनों की दरकार। एक धावेची गरज आहे आणि हा देखील मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषच्या बाहेर 6 धावेंसाठी विजयी षटकार. या ठिकाणी मात्र धावी तळवली हा संघ अंतिम 12 मध्ये पोहोचतोय. विजय आणि पराजय दोन्ही संघाचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. थँक्यू सो मच. मॅन ऑफ द मॅच बघा सर, आपण लगेचच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. सामना खरं तर जिंकला आहेत ना तो श्री दावीर महाराज तळवली संघानं. अभिनंदन श्री दावीर महाराज तळवली संघ. आणि हार्ड लक टफ लक, या सामन्यामध्ये तुमची बॅटिंग लाईन थोडी ढासळली त्यामुळे दावा बनला नाही, त्यामुळे या मॅच मध्ये मात्र पराभूत झाली टीम छत्रपती. चला आपण लगेचच देणार आहोत या मॅचचा हिरो सामनावीर मॅन ऑफ द मॅच. आणि श्री निखिलजी शिर्के साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ब्युटिफुल ट्रॉफी आणि त्याचप्रमाणे सिक्सेस सुप्रीमोचे स्लीव्स देखील आहेत आपल्याकडे, ते देणार आहोत. कॉमेंट्री बॉक्स मधून नक्कीच आपल्याला माहिती मिळेल कोण असेल या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच. तर या सामन्याचा सामनावी ठरतोय सागर, ज्याने आपल्या गोलंदाजीमध्ये स्पेल टाकला. 3 धावा खर्च केल्या, एक फलंदाज ज्याने बाद केला, सॉरी 10 धावा खर्च केल्या, परंतु फलंदाजी मात्र चांगली पाहायला मिळाली. त्याच्या फलंदाजीमध्ये 6 चेंडू 24 धावांची खेळी त्याची पाहायला मिळाली. डेफिनेटली 24 धावा त्याचा बॅटच्या माध्यमातून आल्याने 1 विकेट नक्कीच गोलंदाजी करताना मिळाली. असला यायचं मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड. सर्वप्रथम अभिनंदन. आज महत्वाची मॅच होती आणि थेट संघ आता तुमचा टॉप 12 मध्ये क्वालिफाय झाला. महत्वपूर्ण मॅच होती, जास्त वेळ घेणार नाही. मला देखील माहिती आहे तुला उत्कंठा लागली आहे, संघासोबत सेलिब्रेशन करायला जायचं आहे. एकच प्रश्न आहे, कसं वाटलं स्पर्धेमध्ये खेळून आणि या महत्वपूर्ण मॅच मध्ये तुझा वैयक्तिक परफॉर्मन्स चांगला राहिला आहे, काय म्हणशील स्पर्धेबाबत आणि तुझ्या संपूर्ण संघाबाबत? स्पर्धा नक्कीच चांगली. जरा 2-3 दिवस मॅच बघत होतो तर मला पण कधी खेळतो आपण ग्राउंडवर उत्सुकता लागलेली मला पण. ऑल ओव्हर टीम मॅनेजमेंट कशी आहे, टीम सोबत सहवास कसा आहे, कसं वाटतं टीम सोबत? टीम नक्कीच चांगली आहे खूप. आम्ही 3-4 दिवस अगोदर प्रॅक्टिस करत होतो. आमचं कॉम्बिनेशन पण बरोबर एकदम परफेक्ट झालं आहे. टॉप 12 मध्ये क्वालिफाय झालाय, कसं वाटतंय? नक्कीच आनंद झाला खूप. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुला टॉप 12च्या मॅचेससाठी आणि या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत सिक्सेस सुप्रीमोचे आकर्षक स्लीव. एकदा जोरदार टाळ्या. बॅटिंग आवडली असेल तर चांगली बॅटिंग केली आणि गोलंदाजी करताना 1 विकेट देखील आय थिंक त्याचा नावावरती राहिला आणि आजचा शेवटच्या मॅचचा तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. कॅश प्राइज आहेत साईराज नेरे. आपण या साईराज नेरेसाठी योगीराजी मस्कर साहेबांच्या वतीनं 400 रुपीजचं कॅश प्राइज असणार आहे आणि त्याचप्रमाणे जनुमान क्रिकेट संघाच्या वतीने 500 रुपयांचं म्हणजे ऑल ओव्हर 900 रुपीजचं कॅश प्राइज सायरज नरेला आपण देणार आहोत. याने किती आपल्या शुभ हस्ते पुन्हा एकदा आपण वेल प्लेड. अभिनंदन. सायराज आज मालामाल झालाय पूर्ण, भरपूर खुश आहे.
चल हरकत नाही सायराज, तुला देखील टॉप 12 साठी भरपूर सारा शुभेच्छा. बघा आमचे सार्थक, आमचे बुवा ऑफिशियल पेज हँडलर सध्या ऑनलाईन माहिती ते अपडेट करतात. आजचा तिसरा दिवस या स्पर्धेचा सफलतापूर्वक पूर्ण झाला असं जाहीर करतो आणि उद्या दिलेल्या वेळेवरती सर्व संघांनी उपस्थित राहील सर्वांना विनंती करतोय. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. असंच प्रेम देत राहा. रोहा तालुका प्रीमियर लीगला भेटूया उद्या पुन्हा एकदा थेट 8:30 वाजता या स्पर्धेमध्ये याच मैदानावरती. धन्यवाद.